महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगरमध्ये गळ्यात राज्य सरकारचे आयडी घालून दुकानदारांकडून खंडणी वसूल करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली। कॅम्प नंबर 3च्या किशन किराणा स्टोअरमध्ये 2 पुरुष आणि 2 महिला गळ्यात राज्य सरकारच्या आयडी कार्ड घालून घुसले होते। दुकानाची तपासणी करायची आहे असं सांगत ते तोतय अधिकारी दुकानदाराला सांगत होते। मात्र दुकानाची तपासणी करायची नसेल तर 2 लाख रुपये द्यावे लागतील असं त्यांनी दुकानदारांना सांगितलं। दरम्यान दुकानदाराला संशय आल्यानंतर त्यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांना या संदर्भात माहिती दिली। पोलिसांनी या चौघांचा तपास काढत चौघांना अटक केली। वैभव बगाडे, संतोष पारकर, शुभदा विचारे आणि शिल्पा पालांडे या 4 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली। दरम्यान या टोळीने आणखीन कोणाची फसवणूक करत खंडणी मागितली आहे का याचा पोलीस तपास करत आहे। काल रात्री 6 वाजण्याच्या सुमारास 2 महिला आणि 2 पुरुष एका उल्हासनगर स्टेशन येथील एका दुकानामध्ये गेले आणि दुकानामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारी नोकर आहोत अशाने त्याच्या गळ्यामध्ये सरकारी कार्ड होतं। हे दाखवून त्यांनी आम्ही तुमच्या दुकानावरती कारवाई करतो असे सांगून त्यांना 1.5 लाख रुपयाची मागणी केली। त्या मागणीच्या आधारावर त्या व्यापाऱ्याच्या तक्रारीनुसार आपण 4 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक केलेली आहे। त्यांना पोलीस कस्टडी मान दोघांची घेतलेली। पण का कारवाई करण्यात आली त्यांच्यावरती? त्यांनी ते सरकारी नोकर असं म्हणून त्यांनी खंडणीची मागणी केली होती। त्या खंडणीच्या अनुसार त्या खंडणीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झालेला आहे। यांच्या विरोधात कुठे अजून गुन्हा दाखलच करते? सध्या त्याचा रेकॉर्ड चेक करून पुढील तपास करणं सुरू आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।